नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचं आज नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। नुकतेच दिल्लीहून राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये परतलेले आहेत आणि आपण बघतोय कार्यकर्ते, समर्थक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित, सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी एकत्र आहेत। राजाभाऊ, जोरदार स्वागत झाले। हो, आज 2 वर्षापूर्वी जो आनंद मला झाला होता त्याच्यापेक्षा मोठा आनंद हा माझ्यासाठी आहे। जे ऑपरेशन टायगर सध्या सुरू आहे त्याबाबत आपली काय भावना आहे? नाही, मी त्याबाबत काही बोलू इच्छित नाही, परंतु मी त्या ऑपरेशनमध्ये नाहीये याचा आनंद मला आहे। आपण सुरुवातीपासून ठाम भूमिका मांडलेली होती, थोडे भाऊक झालेले पण आम्ही बघितलेलं आहे। काय भावना आहेत मनामध्ये? नाही, मनात भावना काही नाहीये, फक्त एक आहे की मी माझं कर्तव्य पार पाडलंय। पक्षाने मला खूप दिलंय, मी आमदार झालो, मी खासदार झालो आणि घरच्यांचे एक आपली घरातून जी शिकवण होती, वाडवडिलांनी, माझे आजोबा, माझी आजी, माझे वडील यांनी मला जे शिकवलं होतं ते कर्तव्य भावनेने मी पार पाडलं, त्याचा मला आनंद आहे। तुम्ही विजय झाल्यानंतर तसा जल्लोष केला जात होता कार्यकर्त्यांकडनं, समर्थकांकडनं, आज तसंच पद्धतीचं स्वागत तुमचं बघायला मिळतं? हो, मला वाटतं हा दुसरा विजय आहे। आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या दिवशी शिवसेनेमध्ये असं अस्थिरतेचं वातावरण आहे। 6 खासदार एका बाजूला, 3 खासदार एका बाजूला, काय सांगता? मला वाटतं की ही परिस्थिती यायला नको होती, परंतु ती आलेली आहे। आपण सामोरं गेलं पाहिजे। आजच्या दिवशी असा विचार केला पाहिजे सर्वांनी मिळून, जे आज स्वागताला इतक्या आनंदाने सर्व आलेले, आता सर्वांनी मिळून मेहनत घेऊन पक्ष पुन्हा कसा बलवान होईल यासाठी काळजी घेतली पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, हीच भावना माझी। एक शिवसेना सत्तेत आहे, एक शिवसेना विरोधामध्ये आहे, मनाला काही खंत होते, वेदना होतात, एक संघ नाहीये। वेदना तर होणारच। मी एक संघ शिवसेनेचा आमदार होतो आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचा खासदार होतो, त्याच्यातही 2 भाग झाले। आता खंत म्हणण्यापेक्षा दुःख खूप आहे, परंतु आता जे घडलंय ते घडून गेलंय। आता आपण मेहनत करून आपला पक्ष, आपली विचारधारा कशी पुढे नेता येईल यासाठीच प्रयत्न करतो। त्याचं हे फोडाफोडीचं राजकारण आहे, याविषयी काय मत आहे आपलं? माझं मत काय आहे हे बोलण्यापेक्षा मी माझ्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे। आज वर्धापन दिन आहे, वर्धापन दिनाच्या दिवशी काय अपेक्षा आहे? पक्षाने आता पुढे कशी ध्येय धोरणं ठरवली पाहिजे, कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे आणि उद्धव साहेब जे बोलतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा राहणार? नाही, आता मी त्यांनी काय बोलावं किंवा त्यांनी काय सांगावं हे मी सांगू शकत नाही, परंतु ते जे सांगतील ते पुढे घेऊन जायचं हे मला वाटतं सर्व शिवसैनिकांचं काम आहे आणि ते आपण सर्वजण मिळून करूया। हे आहेत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे। आत्ताच ते रेल्वे स्थानकावर पोहोचलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे हा माझा दुसरा विजय आहे। पहिला विजय ज्यावेळेस ते लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते, त्यानंतर आज ज्या पद्धतीने त्यांचं नाशिककरांनी स्वागत केलेलं आहे, शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे, त्यामुळे माझा हा दुसरा विजय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।